देशातील काही भागात पाऊस, हिमवृष्टी आणि ढगाळ वातावरणाची स्थिती आहे, पण राज्यात मात्र किमान आणि कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली. सोलापूर येथे आजही राज्यातील उच्चांकी तापमान होतं, असं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. नैऋत्य राजस्थान आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत, त्यामुळे वातावरणात बदल होत आहेत. मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ हवामान होतं. उन्हाचा चटका वाढल्यानं दुपारी घराबाहेर पडणं तापदायक ठरत आहे, तर उकाडा वाढल्यानं घामटा निघत आहे. सोमवारी किमान तापमानाचा पारा वाढल्यानं थंडी गायब झाली होती. दुपारपर्यंतच्या 24 तासात सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात कमाल तापमान 38 अंशाच्या पुढे गेलंय. उद्याही राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर हवामान विभागाच्या मते देशातील काही भागात पावसाचाही अंदाज आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिरगिट, बिल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज काही भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर इतर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. तसंच या भागात पुढील 3 दिवस पावसाचाही अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.